आज मी तुम्हाला झटपट असं कांदा लसूण मसाला वापरून कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकायची मोहरी चांगली भाजून घेऊया। छोटा अर्धा चमचा टाकलेला आहे, छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं, त्यात टाकायचा कढीपत्ता, एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा काय करू चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला एक टोमॅटो बारीक आकाराचं होतं, आता ह्याला पण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकायचा आपला हा कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलेला आहे। जेवढा कोबी असेल त्याप्रमाणे तिखटाप्रमाणे कमी जास्त करायचा। मीठ टाकायचं चवीप्रमाणे, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे कोबी एकदम असं पातळ कापून घेतलेला आहे बघा, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा, गॅस केला आहे बघा मीडियम। त्यात टाकायची आपल्याला चण्याची डाळ 3 चमचे मी चण्याची डाळ भिजत घातली होती, एक अर्धा तास ते 1 तास भिजत घातलेली, चांगली भिजली पाहिजे। आणि जे कोबी आहे ना, हा 250 ग्रॅम कोबी आहे। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर, हलवून घेऊया। डाळ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे, मस्त असं बघा झालेलं आहे। अशा पद्धतीमध्ये एक जागी करायचं। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, जर तुम्हाला चण्याची डाळ जर टाकायची नसेल ना तर एक बटाटा पण टाकू शकता, आणि जर बटाटा पण टाकायचा नसेल ना तर नुसते कोबीची पण करू शकता। गॅस आहे बारीकच, ह्याच्यावर झाकण ठेवूया एक 10 मिनिटासाठी, 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचं बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं, एकदा पण मी हलवलेलं नाही आहे बघा। मस्त अशी होती बघा, नुसती वाफेवर शिजवायची। आणि डाळ जरी नाही टाकली, नुसता कोबी जरी असला तरी बघा वाफेवर शिजवायचा। मस्त बघा अशी डाळ बी चांगली शिजलेली आहे, कारण भिजत घातली की नाही 1 तास 1.5 तास जरी भिजत घातली की नाही तरी सुद्धा चांगली भिजली जाते आणि मस्त अशी लागते चवीला। कांदा लसूण मसाल्यानं काय होतं, मस्त लागते। जर तुमच्याकडे जर नसेल तर मग मिरची वापरा, मिरची पावडर जरी टाकली तर चालेल। अशा पद्धतीने एकदम झटपट करून बघा। वेगवेगळ्या पद्धतीने मी खूप रेसिपी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्हाला पण सांगितलं त्यात काय काय तुम्ही टाकू शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।